रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा 618. माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी, मी का पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा. आता अनारिसा तेथे न व्हावे सहसा, तुका मने जोडूनी पाय पुढे उगा उभा राही. माझी भक्तिभावपूर्वक पूर्ण भोळी भगवननिष्ठ निश्चल सर्वगामी असून ऐक्य भावाने तद्रूप होणारी आहे. असा हा वैष्णवांच्या मेळ्यात चाललेल्या भक्ती सोहळ्यातून मी वेगळा कशाला होऊ. देवाशी असे सुखेद नाते जुळले की वेगळे होऊ नये, कायमस्वरूपी राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पाय जुळवून तुम्ही आमच्या पुढे उभे राहा, मी तेथे चित्त जडवून राहीन. 619. आहे तरी सत्ता ऐशा करीतो वारता, अंगसंगाची उत्तरे सलगी सेवेन लेकुरे. तरो निकट वासे असो आशंकेच्या नासे, तुका मने रुची येथे भिन्नता कैची. देवा तुमचा अनन्य भक्त म्हणून माझी तुमच्यावर सत्ता आहे. हक्काने मी हे शब्द बोलतो. तुझी सेवा करणारे आम्ही लेकरे आहोत, म्हणून आमचे बोलणे विशेष जवळकीचे आहे. आम्ही भक्त मंडळी निसंकोचपणे तुमच्या जवळ राहून संसाराच्या भ्रमाचा नाश करून तरुण जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या विषयी एवढी आवड निर्माण झाली आहे की त्या आवडीच्या स्वादात भिन्नता नाही. 620. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावयात जतन हे उपाय लाभाची. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. साधकाने सर्व काळ ईश्वर चिंतनात घालवावा, एकांतात अखंड राहावे. देवपूजा गंगा स्नान तुलसी पूजा प्रदक्षिणा घालाव्या. परिमित परंतु युक्त आहार असावा. व्यवहारात पारदर्शकता असावी. इंद्रियावर अंकुश असावा. ती सैरावैरा धावू नये, हेच साधनेचे सार आहे. अति झोप बाष्कळ बडबड नसावी. परमार्थ हेच धन आहे. त्याच्या साह्याने तू हरिचरणाची प्राप्ती करून घे. त्यासाठी करायची साधना आणि मनात जतन करायचे उपाय वर सांगितलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपला देह देवाला समर्पण कर, त्याचा भार स्वतःकडे घेऊ नको, त्यामुळे आनंद प्राप्त होईल. 621. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, मेले जित असो निजोनिया जागे. जो जो जे जे मागे ते ते देऊ, भले तरी देऊ गांडीची लंगोठी, नाठाळ्याचे काठी देऊ माथा. माय बापाहुनी बहुमायावंत, करू घातपात शत्रुहुनी. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे परी. 621. आम्ही विष्णुदास मेनाहुनी मौन असलो तरी कठीण वज्रालाही फोडून टाकू असे आमचे सामर्थ्य आहे. आम्ही देहात्मभावाने मरून आत्मस्थितीत जिवंत आहोत. देहाचे हट्ट आम्ही पुरवित नाही, तेथे आम्ही निद्रिस्त असून आत्मबोधामध्ये जागे आहोत. आमचे सौजन्य पाहात जो जे मागेल त्याला ती देऊन टाकतो. सज्जनांना अंगावरचे वस्त्र काढून देऊ, परंतु नाठाळ दुर्जनांच्या माथ्यावर काठीने प्रहार करू. मायबापाहून आम्ही मायाळू आहोत, परंतु शत्रूपेक्षा घातकी आहोत. शत्रू आघात करून प्राण घेतो. आम्ही मनुष्याचा अहंकार देहभावावर बोधाचा प्रहार करून त्याचा देहभाव नष्ट करतो. आमच्याकडे अमृताचे माधुर्य सुद्धा फिके आणि विषयापेक्षा आम्ही मारक आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही पूर्णपणे चांगले आहोत. ज्याला जे हवे आहे ते त्याला परवून आम्ही त्यांचे हट्ट पुरवू. 622. गाढवाचे ताने पालटते क्षणे क्षणे, तैसे अधमाचे गुण एकविध नाही मन. उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे,
तुका म्हणे भुंकते वेळे वेळ अवेळ न कळे. 622. गाढवाच्या लहान पिल्लांमध्ये सारखा बदल होत असतो त्याप्रमाणे अधम मनुष्याचे मन सतत अस्थिर असते. बालपणी गाढवाचे पिल्लू छान दिसते पण ते जसे वाढते तसे कुरूप मन वाढते जाते. त्याप्रमाणे अधम मनुष्याचे वर्तन बिघडत जाते. गाढव वेळ अवेळ न बघता कधीही ओरडते त्याप्रमाणे अधम मनुष्य कधीही विपरीत अनर्थकारी बडबडतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 623. विटाळतो परद्रव्य परणारी येथोनी जो दुरितो सोवळा. गद्य पद्य काही न धरावी उपाधी स्वाधीनची बुद्धी करुणी ठेवा. विचारांचे काही करारे स्वहित पाप पुण्यातील भांडवल. तुका म्हणे न लगे जावे वनांतरा विश्व विशंबरा सारिकेची. 623. दुसऱ्याचे द्रव्य आणि दुसऱ्याची पत्नी हे विटाळाप्रमाणे त्याज्य मानावे. यापासून दूर राहणारा शुद्ध पवित्र आहे. गद्य पद्य ग्रंथ रचना करून दुसऱ्याची संपत्ती हडप करण्याचे कारस्थान करू नये. आपली बुद्धी स्वतंत्र ठेवावी. आत्मा अनात्म निवडावे. पाप पुण्य निवडून आत्मनंदाचे भांडवल जोडावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाला वनात जाऊन भगवत चिंतन करण्याची गरज नाही. घरात बसूनही त्याला भगवत प्राप्तीचा अनुभव येतो. 624. कल्पतरू रुयानवती बाभुळा पुरविती फळा इच्छिती या. उदंडत्या गायी म्हैसी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनु. तुका म्हणे देव दाखविल दृष्टी तया सवे भेटी थोर पुण्य. 624. जगात मोठ्या प्रमाणात पुष्कळ असणारी बाबळीची रुईची झाडे कल्पवृक्षाप्रमाणे पाहिजे ते फळ देऊ शकत नाही. विपुल असणाऱ्या शेळ्या म्हशी गायी सर्वत्र आढळतात पण कामधेनू ही वेगळीच आहे. ती सहज प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडवू शकतो असा संत महात्मा फार दुर्मिळ आहे. तो सहज असल्याची भेटत नाही. 625. जळो तैसा प्रेमरंग जाय भुलोनी पतंग. सासू साठे रडे सून भाव अंतरीचा भिन्न. मैंदमुखीचा कोवळा भाव अंतरीचा निराळा. जैसे वृंदावन कांती उत्तम धरू नये हाती. बक ध्यान धरी दावी सोंग मच्छमारी. तुका म्हणे सरपडुले तैसा कथे माझी खुले. ज्योतीच्या प्रकाशाला आकर्षित होऊन पतंग प्रेमाच्या ओढीने तिच्यावर झेप घेतो आणि जळून मरतो. अशा आत्मघातकी प्रेमाला आग लागो. सासूच्या मृत्यूनंतर सून रडते पण ती प्रेमाने नव्हे अंतःकरणात वेगळा भाव असतो. अशा नाटकी प्रेमाला आग लागो. कपटी मनुष्य तोंडाने गोड बोलतो अंतःकरणात घातकी भाव असतो. वृंदावनाचे फळ बाहेरून रसाळ ताजे दिसते पण चवीला अत्यंत कडू असते. त्याचा काही उपयोग नसतो. बगळा नदी काठी ध्यानस्थ बसल्याप्रमाणे डोळे झाकून बसतो आणि मासे खातो. गारुड्याच्या पुंगीच्या आवाजाने नाग डोलतो तसा दांभिक मनुष्य हरिकथा ऐकताना भक्तीचा देखावा करीत तल्लीन झाल्याचे सोंग आणतो. अंतरात भाव मात्र भिन्न असतो तुकाराम महाराज म्हणतात. 626. वेशा नाही बोल अवगुणात दुशिले ऐशा बोला भले जनी क्षोभा. कोण नेने अन्न जीवांचे जीवन विष मेळवन विष होय. सोने शुद्ध नेने कोण हा विचार. डाके हीनवर केले त्यासी याती शुद्ध परी अधम लक्षण. वाया गेले ते सोंगहित तुका म्हणे शूरतोची पावे मान. आणि कमंडन भारवाही. साधूचा वेश घातला म्हणून मी दोष देत नाही. त्या वेशाप्रमाणे गुणाचा स्वीकार करा पण तुम्ही अंगातले अवगुण न सोडता नुसताच साधू वेश केला आहे त्याला मी दोष देतो. माझ्या बोलाचे वाईट वाटून घेऊ नका. सर्व जीवाचे जीवन असणाऱ्या अन्नात विष मिसळले तर जीवाचा घात करते. तसे अवगुण मनुष्य जीवन फोल करते. शुद्ध सोन्याला सराप दुसऱ्या धातूचे डाग देऊन निकृष्ट करतो. त्याप्रमाणे अवगुण मनुष्याला हीनतत्व देतात. केवळ उच्च जाती असून उपयोग नाही. अवगुणी मनुष्य जातीला कमीपणा असतो. तुकाराम महाराज म्हणतात शत्रूशी कौशल्याने लढून विजय होणाऱ्या शूराचा राजा सन्मान करतो. केवळ योद्धाचा पोशाख आणि हातात शस्त्र घेणाऱ्या बिहाडाला ती केवळ ओझे आहे असे समजावे. 627.
अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा गिळोनी सांडिले कळीवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता जीव ब्रह्मेक ज्ञानाने मी अनुप्रमाणिक सूक्ष्म आणि आकाशाप्रमाणे व्यापक झालो. ज्ञानाने माझा शोकामेह गेला. देहभ्रमाचा आकार मावळला. देह तादाम्य नाशामुळे संसाराची म्हणजे जन्म मृत्यूची भीती उरली नाही. ज्ञाता ज्ञेय ज्ञान इत्यादी त्रिपुटी गेली. माझ्या हृदयी रूपी घटात परमात्म ज्योतीचा ज्ञानदीप उजळला. तुकाराम महाराज म्हणतात त्या परम प्रकाशाने मी प्रकाशमय झालो आणि लोकांत लोकोपकारापुरता शिल्लक उरलो. 628 धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी झाले समाधान पाय विसावले मन तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आजचा दिवस परम भाग्याचा आहे कारण आज संत दर्शन झाले. त्यांच्या दर्शनाने पाप त्रिविध ताप आणि दैन्य याचा विनाश झाला. संत चरणी मन विसावले त्यामुळे ते शांत समाधानी झाले. तुकाराम महाराज म्हणतात संत ज्या दिवशी घरी येतात तो दिवस दिवाळी दसरा सणासारखा मानावा. 629 हेची माझे धन तुमचे वंदावे चरण येणे भाग्य असो जित एवढे समोरपुनी चित्त सांभाळिले देवा मज अनाथाजी जीवा जोडोनिया कर तुका विनवितो किंकर. हे पांडुरंगा तुमच्या पायी मस्तक ठेवणे हा मोठा द्रव्य लाभ आहे. हरीला चित्त समर्पित करूया भाग्याच्या संधीने जिवंत राहू. देवा अनाथ असणाऱ्या माझा सांभाळ केला. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचा दास हात जोडून विनंती करतो. 630 फजित खोरा मना किती तुझ सांगो नको कोणा लागो मागे मागे स्नेहवादे दुःख जडलेसे अंगी निष्ठुर हे जगी प्रेम सुख निंदा स्तुती कोणी करो दया माया न धरी चाडया सुख दुखा योगीराज कारे मन न राहती बैसोनी एकीये आसनी याची गुणी तुका म्हणे मना पाहे विचारून होई रे कठीण वज्रा ऐसे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडून फजित झालेल्या या माझ्या मना तुला किती वेळा सांगावे की तू कोणाच्याही मागे जाऊ नको. सर्वांशी स्नेहभराने वागले की आपल्याला दुःख होते. म्हणून जगात निष्ठुर अलिप्त राहण्यात हरिविषयीचे प्रेम सुख मिळते. कोणी निंदा करोत अथवा स्तुती किंवा दयामया करोत लोकांची मी अजिबात पर्वा करणार नाही. त्यांच्याकडे मिळणाऱ्या सुख दुःखांचा विचार करणार नाही. मना योगी तपस्वी यासाठीच एकांत वनात एकांतवासात तप करतात की त्यांना जनाशी संबंध नको असतो. तुकाराम महाराज म्हणतात लोकांचा संपर्क किती त्रासदायक असतो यांचा विचार करून तू इंद्राच्या वज्राप्रमाणे कठीण हो. 631 जळो माझी ऐसी बुद्धी मज घाली तुझ मधी आवडी हे विधी निषेधीच चांगली तू स्वामी मी सेवक उंच पद नीच एक ऐसे करावे कौतुक नको करू खंडना जळन खाती जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडली हिरा शोभला कोंदणे अलंकारी मिरवी सोने एक असता तेने काय तुझे जाणावे उष्णे छाये सुख वाटे बाळे माते पाना फुटे एका एक भेटे कोण सुखे ते काळी तुका म्हणे हित हेची मानी माझे चित्त नवे आता मुक्त ऐसा झाला भरवसा. परब्रह्म स्वरूपात जीवभावाने एकरूप व्हावे अशी इच्छा करणाऱ्या माझ्या बुद्धीचा धिक्कार असो. कैवल्य मुक्तीची आवड असणाऱ्या बुद्धीचा निषेध करायची आम्हाला आवड आहे. तू आमचा स्वामी आहे. तुझे सेवक तुम्ही उच्च आम्ही नीच असेच कौतुक असावे. यात कधी खंड पडू देऊ नकोस. जळ जळास पीत नाही वृक्ष आपली फळे खात नाही. भोग्य आहे ते भोगण्यासाठी भोगता निराळा असावा लागतो. तो त्याची गोडी अनुभवतो. दुसरे कोंदण हिऱ्याला लाभते म्हणून तो शोभला.
सोने अलंकाराच्या रूपाने शोभते, दुसऱ्या शिवाय त्याची थोरवी कळत नाही. उन्हामुळे सावलीचे सुख वाटते, बालकामुळे आईला पाना फुटतो. एकाला दुसरे न भेटता एकाला एक भेटले तर एकच राहील, त्यामुळे सुखाचा अनुभव घेणारा उरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बुद्धीचे न ऐकता माझे चित्त असे मानते की मला मुक्तपण नको, त्यात काही सुख नाही, अशी माझी खात्री आहे. रामकृष्ण हरी पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी.